काढते, व्हिडिओ काढत होती. आल्यावर द्यायला पाहिजे टेक्निकली पण. Hi guys, welcome back to my YouTube channel Gayatri here. This is the intro because I forgot to shoot an intro on that day. So we woke up on this day early morning like 6:30 or 7, and after this we got ready and I forgot to give room tour in first vlog, so enjoy the room tour. आता आम्ही निघलोय आणि मी रूम टूर देते, पण ती सुद्धा नंतर. आता निघायच्या टायमिंगला मी रूम टूर देते, जी आल्यावर द्यायला पाहिजे टेक्निकली. एंट्रन्स आहे, इथं शूज आहेत ठेवायला, इथं एक मिरर आहे, तो खूप उंच आहे. इथं गाद्या आहे सगळ्यांसाठी, इथं आहे. आणि इकडं वॉशरूम म्हणते सगळं आमचं सामान आहे सगळं. आणि आमच्या खिडकीतूनच व्ह्यू आहे. इथून तिकडं डायरेक्ट मंदिराची मला छोटी दिसत असेल. So this is day 2 morning in त्र्यंबकेश्वर. ये वही मॉन्यूमेंट है जिसके बारे में मैं पिछले व्लॉग में बोल रही थी. एंड हमने सुबह नाश्ता किया था, मिसल खाई थी, वो भी इतनी खास नहीं थी. एंड सो दिस इज़ वी गोइंग टू द गजानन महाराज का मंदिर. सो देयर इज़ ब्यूटिफुल सीनरी लाइक वाटर एंड ऑल. द वेदर वॉज ऑल्सो गुड एंड दिस इज़ beautiful in Nashik. Nashik has so much to see, and one of the places which is Gajanan Maharaj ka Mandir. It's so beautiful. You're gonna see clips in vlog. And in Nashik, Panchavati also has so much to see. There is beautiful places. एक place तो मैं record करना भी भूल गई हूँ, which was सीता माँ का एंड राम जी का जो घर, जो वहाँ रहते हैं वनवास के टाइम, वो गुफा, वो मैंने रिकॉर्ड नहीं की है, बाकी सब रिकॉर्डेड है. सो या एन्जॉय. तर आता आम्ही स्वामीनारायण मंदिरात आलेलो आहे, जिथे की खूप सुंदर मंदिर, इतकं सुंदर मंदिर आहे. मी क्लिप्स ॲड करेन, इतकं सुंदर मंदिर आहे काय सांगू. स्वामीनारायण मंदिर आहे, एंट्रन्स हे असं. मंदिराच्या आत रेकॉर्ड करायला अलाउड नव्हतं, फक्त बाहेरून एक व्हिडिओ काढलेला तोच मी ॲड केला आहे. सो दॅट्स द रिझन की आतमधली फुटेज नाही आहे मंदिराची, पण मंदिर आतमध्ये खूप सुंदर आहे. तुम्ही कधी नाशिकला गेलात तर ते नक्की तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. खूप 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 सुंदर मंदिर आहे. आज आणि आकाश, आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे ह्या मंदिराचं, इतकं इंटरेस्ट आणि इतकं बारीक काम केलेलं आहे. खूप खूप म्हणजे खूप सुंदर. मी बाहेरच्या पण फुटेज तुम्हाला दाखवते, ज्या पण खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये ना एक रामायण कथा आहे आणि एक शंकर आणि त्यांचं विश्वाला जे होतं ना त्याबद्दल कथा आहे. तर त्या दोन्ही कथा मी तुम्हाला दाखवते, शंकराची पण आणि रामायण. क्रोध लाभ मत मोह असं, आणि ही कहाणी आहे त्यांची, ती लक्ष्मणजी, सीताजी, रामजी आणि ते हरी. आणि हे पण सेम. आणि हे इनवरती मंदिर आहे, जे की ऊन लागते आणि खूप ऊन, खूप मस्त आहे. समुद्रमंथन, जिथं अमृत आणि विष ह्यासाठी भांडणं चालली होती, तर तो सीन आहे हा. हे खूप सुंदर बनवलं आहे, इतके सुंदर. हे बघा मागं समुद्रमंथनाचं आहे आणि हे सगळं आहे. खूप मोठी मूर्ती, ती पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर मूर्ती आहे, एकदम मस्त. आत्ता आम्ही फोटो काढून बसलेलो आहे. आमच्या दोघींचे फोटो काढून झालेले आहेत. पूर्वा हाय, आणि बाकीच्या ज्या 2 जणी आहेत त्या ॲज युजल फोटो काढता येते, जे त्यांचे खूप सारे काढले तरी पोरेशन असतात, त्यांचं ते चालले. आणि आम्ही दोघी इथं सावलीत बसलो.
काहीच दिसतं आम्ही पिंक पिंक. This is us on our way to Panchvati. Panchvati has everywhere pictures of Ramji, Sitaji, Krishnaji. So many places have so many pictures. हे जे शंकराचं मंदिर आहे ते श्री रामेश्वर मंदिर म्हणून आहे नाशिकमध्ये, प्रॉपर नाशिकमध्ये, आणि खूप सुंदर आहे. हे एक शंकराचं मंदिर आहे जे की खूप असं मस्त दगडी काम आहे आणि खूप सुंदर आहे. आतमध्ये खूप मोठी पिंड आहे. आतमध्ये अलाउड नाही आहे शूटला, त्यामुळे मी बाहेरून शूट केलं. ही गोदावरी नदी आहे जी की इथून स्टार्ट होते आणि अशी पुढे के जाते. फिल्मचे मी बिहाइंड द सीन्स पाहिले होते तर ते याच स्पॉटवरचे होते. हे नाशिकमध्ये शूट झालं आय गेस, ते आम्हाला नंतर कळालं. हे मंदिर आतमध्ये अलाउड आहे का नाही आहे डोंट नो, तर आम्ही आतमध्ये नाही जाते. पण खूप सारी मंदिरं आहेत, पण काही मंदिरांमध्ये कोणीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही. काही मंदिरं बंद होती त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं. आणि खूप 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 सुंदर मंदिर आहेत. 5-5 मिनटाच्या 2-2 मिनटाच्या अंतरावर मंदिर आहेत तिथं, आणि खूप मोठी दगडी काम सुंदर मंदिर आहेत. हे आम्ही सगळे गल्ली गोळे फिरत पंचवटीचे, जे खूप सुंदर आहे, 2-2 मिनटाच्या अंतरावर मंदिर होते. मग आम्ही चालूनच सगळी मंदिरं फिरत होतो. गोराराम मंदिरात आलेलो आहे, जे मी तुम्हाला दाखवते. हे खूप मस्त आहे आणि मागं नदी आहे. ड्रेसमुळे मला चालता पण येत नाही, सॉरी. हे पहा नदी आणि हे समोर मंदिर. हे काळा राम मंदिर म्हणून एक मंदिर आहे. आम्ही आत नाही गेलो आणि बाहेरून असं दिसत आहे. खूप वाडा टाईप आहे आणि खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. सीताजी आणि रामजीचं जिथं वनवास त्यांनी काढला होता, आम्ही त्या गुफेत गेलो होतो. तिथं शूट करायला अलाउड नव्हतं, पण त्याच्या समोरच हे एक म्युझियम टाईप होतं जिथे की त्यांनी एक शो केला होता की जिथे कसं त्यांना नेलं त्याचं त्यांनी असे इमेजेस लावलेले होते, पुतळे आणि इमेजेस होत्या खूप साऱ्या. आणि बाहेर संसारसुद्धा होता त्यांचा, तो मी रेकॉर्ड नाही केला, तिथं पण अलाउड नव्हतं, पण आतमध्ये यांनी रेकॉर्ड करून नेलं त्याच्यामुळे मी तो रेकॉर्ड केला. हे पुढं उद्यान आहे, थोडंसंच पुढं आल्यावर आहे, तिथं आम्ही थोडा वेळ बसलो. सो या दॅट वॉज इट. हे श्रीराम उद्यान आहे. खूप मस्त वातावरण आहे. खूप सारे ड्रॉइंग्स आहेत, सीताराम, हनुमानजी. जसं मी म्हणाले की नाशिकमध्ये खूप पेंटिंग्स काढलेल्या आहेत, तसंच खूप ठिकाणी पेंटिंग्स होत्या. मी त्यांना काही काही शूट केल्या. ते हे रामसेतूचा जो असतो केलेलं रामजीनी, त्याचं पेंटिंग होतं. खूप साऱ्या जुन्या इमारती, आर्किटेक्चर खूप जुन्या टाईपचं आहे. माझ्या फ्रेंड्स पण म्हणत होत्या की कदाचित जुनं नाशिक असू शकतं. आता आम्ही नाशिक स्टेशनवर आहे, बस स्टेशनवर. आता आम्ही आईस्क्रीम खातो आहे. मी इकडे उभी आहे, माझ्या फ्रेंड समोर बसले ते. दिस इज द बेस्ट, नथिंग एल्स कॅन मॅच बटरस्कॉच. At this point I was dancing and teasing them and they were teasing me. That's why we are like laughing at each other. They were sitting next to me. आता आम्ही घरी वापस चाललेलो आहे. आमची बस निघलेली आहे परतीच्या वारीला आणि आता मी झोपणार आहे. सो जेव्हा आम्ही नाशिकमधून निघलो तेव्हा मी झोपी गेलते आणि डायरेक्ट बस थांबल्यावर मी उठले. त्यामुळे मला माहीतच नाही आम्ही कुठं होतो. आमच्या बसचा काहीतरी इश्यू झाला होता, ती गेअर्सचा का पंक्चर झालं ते आय डोंट नो, पण त्यामुळे आम्ही बसलो होतो. मग आम्हाला कंडक्टर दुसऱ्या बसेसमध्ये बसवत होते ज्या सेम रूटला आहेत त्या. मग अशाने आम्हाला यायला पण 7:30 झाले आणि त्यामुळे आम्ही घरी उशिरा पोचलो. सो लेट झाल्यामुळे आम्ही डिनर वगैरे बाहेरूनच केला. आम्ही मंचुरियन खाल्लं. सो या व्हिडिओत एवढंच होतं. Day 2 ऑफ नाशिक अँड द होल ट्रिप ऑफ नाशिक. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.
या व्हिडिओतनं मी इंट्रो दिला आहे आणि आउट्रो दिला आहे. सो दिस इज द आउट्रो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.